नमस्कार मंडळी. विविधा मंजिरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. असेच का आणि तसेच का, असेच का आणि तसेच का, प्रश्न जर पडले तुमच्या मनाला, प्रश्न विचारा विज्ञानाला, अचूक उत्तर मिळेल तुम्हाला. मंडळी, अलीकडची ही तरुणाई आहे ना, ती प्रत्येक गोष्ट विज्ञानावर कस लावून पाहत असते. म्हणजे कसं की आपण जे आपल्या आई वडिलांनी मोठ्या माणसांनी घरातले जे आपल्याला सांगितलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून करत आहोत. पण ही मुलं तसं करत नाही. आपण जर एखादी रूढी परंपरा त्यांना सांगितलं हे असं करायचं का, मग याच्या पाठीमागे काही विज्ञान आहे का, असा त्यांचा लगेच प्रश्न असतो आणि आपली बोलती बंद होते त्या ठिकाणी. पण ही असे जे आहे बोलती बंद करणं, तर हे आता थोडंसं कमी व्हायला लागलंय. त्याचं कारण म्हणजे काही विज्ञानाचे उपक्रमशील शिक्षक अध्यापक असे आहेत की ज्यांनी मुलांच्या मनामध्ये विज्ञानाविषयी ओढ आणि त्याचं अलीकडच्या सगळ्या गोष्टींशी असलेलं नातं याविषयी वेगवेगळे उपक्रम करायला सुरुवात केली. तुम्हाला सांगू का, आमच्या लहानपणी ना विज्ञान आणि गणित ही दोन मोठी संकट वाटायची. त्याचा अभ्यास घ्यायला लागलं घरातली की असं टेन्शन घ्यायचं, किंवा त्याचे शिक्षक म्हणजे बागुलबुवा वाटायचे. अक्षरशः असं वाटायचं की हा तास लवकर संपावा, नाहीतर त्या शिक्षकांनी रजा तरी काढावी, शाळा तरी मध्येच सुटावी, असं सगळं वाटायचं. पण हा जो बागुलबुवा आहे की नाही, हे बागुलबुवाचं भय कमी करण्याचं काम करणाऱ्या एक उपक्रमशील विज्ञान अध्यापिका आज मी तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे रमणबाग प्रशालेमध्ये विज्ञानाच्या अध्यापिका असलेल्या राधिकाताई देशपांडे आलेले आहेत. नमस्कार राधिकाताई, स्वागत आहे तुमचं विविधा मंजिरीमध्ये. बरं का मित्रमैत्रिणींनो, ह्या ज्या राधिकाताई आहेत ना, तर मी मगाशी म्हटलं तसं विद्यार्थ्यांना विज्ञान हे संकट वाटू नये यासाठी खूप प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्या कायम वेगवेगळे प्रयोग मुलांना समवेत घेऊन करत असतात विज्ञानाचे. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये विज्ञानाची आवड, गोडी निर्माण व्हायला खूप मदत होते. तर राधिकाताई, मी तुम्हाला एक असं विचारते की मुलांचे दोन महत्वाच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटी शाळेतल्या म्हणजे स्पोर्ट्स आणि नाटक, हो की नाही? तर आता मी असं ऐकलं की तुम्ही काहीतरी विज्ञानाशी संबंधित असं नाट्यलेखन करता आणि ते मुलांकडनं करून घेता, तर त्याविषयी सांगा मला. सकाळ नाट्य वाचन स्पर्धेमध्ये मी ही नाटिका बसवली होती. ऊर्जा राणी असं तिचं नाव होतं एकांकिकेचं. आणि त्यामध्ये ऊर्जेचे विविध प्रकार आणि ऊर्जा आत्ताचा माणूस किती निष्काळजीपणे आणि त्याची काही किंमत न ठेवता वापरतोय. पण मग ही ऊर्जा राणी जर माणसावर रुजली आणि तिने जर संप केला तर आपल्या समोर काय काय समस्या उद्भवू शकतात आणि मग आपल्याला किती हाल अपेष्टा भोगायला लागू शकतात. अशा पद्धतीनं मग ते नाट्यीकरण करून मुलांच्या मनात ऊर्जेचं आपण बचत केली पाहिजे, ऊर्जा आपण काळजीने वापरली पाहिजे आणि अशा प्रकारचा एक संदेश त्या माध्यमातून मी दिला होता आणि त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. छान छान. म्हणजे बघा ना की कसं असतं की एकतर मुलांचं आवडीचं असतं नाटक, म्हणजे मग त्या नाट्य माध्यमातून तुम्ही त्यांना काहीही शिकवू शकता. म्हणजे हा माझाही अनुभव आहे की कुठलेही काही चांगले तुम्हाला मुलांना शिष्टाचार सांगायचे असतील, शिकवायचे असतील, चांगल्या सवयी, तर त्यासाठी नाटक हे माध्यम अतिशय उत्तम आहे आणि त्याचा उपयोग राधिकाताईंनी अतिशय सुंदर प्रकाराने करून घेतलेला आहे. त्यानंतर मग तुम्ही शाळेमध्ये काहीतरी शाळेतल्या झाडांची माहिती वगैरे असं काहीतरी असा एक प्रकल्प केला होता ना?
जैवविविधता आपण पुस्तकातून शिकवतो, परंतु मला असं वाटतं की हा खरं पुस्तकातला विषयच नाहीये. झाडांच्या जवळ जाऊन त्यांना अंजारून गोंजारून जर आपण तो विषय मुलांना शिकवला तर तो मुलांना खूप अपील होतो, आपल्या जवळचा वाटतो, आणि मग त्यांना भूकंपट्टी करून ते वर्गीकरण पाठ करा असं करायची गरज पडत नाही. ते समजून उमजून त्यांचं आपोआप हसत खेळत होऊन जातं. तर या उद्देशानं शाळेत, आमची शाळा रमणबाग शाळा तशी मोठी आहे, विस्तीर्ण आहे, आजूबाजूला मैदान आहे, बाग आहे शाळेची, नावच रमणबाग आहे. तर मोठे मोठे अगदी खूप जुने वृक्ष सुद्धा आहेत. चंदनाची झाडं सुद्धा पूर्वी, म्हणजे जेव्हा आम्ही हा उपक्रम केला होता तेव्हा होतं चंदनाचं झाड. तर मग प्रत्यक्ष आता तर मुलांचा झाडांशी संपर्कच तुटलाय. आता तो संपर्क सिमेंटची जंगलं सगळी, आणि पुस्तकात मात्र वनस्पतींचं वर्गीकरण आहे. बरोबर. त्या वनस्पती मुलांनी कधीच प्रत्यक्ष पाहिलेल्या नसतात. मग या उद्देशाने आपल्या शाळेत पुस्तकातल्या सगळ्या वनस्पती आहेत हे मुलांना मी या उपक्रमातून दाखवून द्यायचा माझा पहिला उद्देश होता. आणि मुलांनी त्या प्रत्यक्ष अभ्यासल्या. काही काही वनस्पती तर मलाही माहिती नव्हत्या. मग आमच्या शाळेतले घाणेकर सर माझे विद्यार्थी आहेत, त्यांची आम्ही एक दिवस मदत घेतली. त्यांनी आम्हाला प्रत्येक वनस्पतीची शास्त्रीय माहिती, वर्गीकरण सांगितलं. मग आम्ही एक नकाशा तयार केला की कोणतं झाड कुठे आहे, त्या झाडाची उंची किती आहे, त्याच्या खोडाचा घेर किती आहे, त्याची पानं कोणत्या प्रकारची आहेत, संयुक्त पान आहे का साधं पान आहे, त्या पानांचा शेड काय आहे, अशा मुळं कोणत्या प्रकारची आहेत, आणि त्यांना जी काही झाडांची माहिती पुस्तकात अपेक्षित आहे ती सगळी. मग ती सदाहरित वनस्पती आहे का, किंवा काय पद्धतीची वनस्पती, म्हणजे भूगोलालाही त्यांना अशा पद्धतीनं सगळा एक डाटा तयार झालेला आहे. बरोबर. आणि जवळपास 1001 वनस्पती आमच्या शाळेच्या आवारात असल्याचं आम्हाला त्या निमित्ताने कळलं. आणि करंजा नावाची जी वनस्पती आहे की आता त्याच्यापासून बायोडिझेल तयार करण्याचे प्रयत्न चालले, त्याची 2 झाडं आमच्या शाळेच्या आवारात आहेत हे आम्हाला या निमित्तानं कळलं. छान छान, सुंदर. म्हणजे ना केवळ पुस्तकी ज्ञान मुलांना मिळण्यापेक्षा असा काहीतरी प्रत्यक्ष अनुभव मिळाला तर त्यांनाही खूप छान वाटतं की आणि इंटरेस्ट त्यांना आणि आनंद मिळतो. हे जर आपण हा धडा वर्गात शिकवला तर त्यांना खूप रटाळ वाटतो आणि त्यांना काही मग ते इंटरेस्ट निर्माण होतो. आणि इथं ते ऍक्टिव्हिटी बेस्ड स्वतः करतात, स्वतः बघतात, त्यामुळे त्यांना ते खूप मग आवडायला लागतं विज्ञान. आता हे स्वतः करणं, स्वतः बघणं, याच्यानं मला आठवण झाली की मंडळी कसं असतं की साधारण विज्ञानाचा तास म्हटला की एकतर प्रयोगशाळेत किंवा वर्गामध्ये टेबलावर सगळी उपकरणं मांडून त्या ठिकाणी विज्ञानाचे जे शिक्षक असतील ते प्रयोग करून दाखवतात आणि ते 60 दुणे 120 डोळे तिथे बघत असतात. मग त्यातलं त्यांना किती समजलंय, किती दिसलंय पाठीमागच्या मुलांना, याचं काहीच कुठे काही हे नसतं, असं साधारण असतं. किंवा मग टेबलाच्या भोवती काही मुलं अति उत्साही असतील की टेबलाच्या भोवती गोळा होतात, बघतात, पाठीमागची तशीच निवांत बसतात. म्हणजे हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलं. पण तुम्हाला माहिती का, राधिका ताईंनी एक असा प्रकल्प केला की प्रत्येक मुलाला प्रयोग करायला द्यायचा. मग 60 विद्यार्थी 60 प्रयोग, असं त्यांच्या त्या प्रकल्पाचं नाव होतं. हो ना? काय कसं केलं होतं? आमच्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुलते होते, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं की 60 प्रयोग त्यांनी लिहिले, म्हणजे त्याचं एक पुस्तक त्यांनी काढलं होतं. आणि त्यांच्याच संकल्पनेतून त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक मुलांनी किमान एक प्रयोग करून बघितला पाहिजे. मग त्यांच्या पुस्तकातले ते जे 60 प्रयोग आहेत ते अतिशय सोपे सोपे होते की ज्यातून मुलांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता किंवा काही घातक केमिकल्स वापरायची नव्हती, परंतु ते प्रयोग पाठ्यपुस्तकाशी निगडीत होते. मग असे प्रयोग आम्ही आता आकारिक मूल्यमापन आलेलो आहे, तर आकारिक मूल्यमापन अंतर्गत विद्यार्थ्यांना काहीतरी विज्ञान विषयाच्या बाबतीत मी प्रयोग हे टूल निवडलं आणि मग मुलांना सांगितलं की तुम्ही या पुस्तकातला एक प्रयोग तुम्हाला जो आवडेल तो निवडा, पण रिपीट नाही करायचा, कारण आपल्या वर्गात 60 मुलं आहेत, 60 प्रयोग आहेत. मग मुलांच्या आवडीनं त्यांना कोणता प्रयोग आवडतो तो त्या पुस्तकातून सिलेक्ट केला आणि मग त्याला काय साहित्य लागेल हे सगळं त्यांनी स्वतः बघितलं, म्हणजे त्याची लिस्ट केली आणि प्रत्येक मुलांनी एक प्रयोग
असा त्यांनी सादर केला. मग त्याला आम्ही परीक्षक बोलवले होते आणि मग ते कसं स्किल वापरलंय त्यांनी तो प्रयोग करायला, तो प्रयोग कितपत यशस्वी झालाय, असं सगळं करून मग यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही 3 क्रमांक काढून बक्षीस दिलं. की प्रत्येक कधी कधी काय होतं, काही मुलं लाजरी पुजरी असतात, ते आता विज्ञान प्रदर्शन त्यात फक्त यांना आवड तेच भाग घेतात. त्याच्या पुढे पुढे काही मुलं करू शकतात नेतृत्व गुण असल्यामुळे, पण काहींच्या अंगात खरंच असतं पण त्यांना भीती वाटत असते. म्हणून यांना या प्रयोगातून प्रत्येकाने करायचं, चुकलं तरी चालेल. आणि प्रयोगातून विज्ञान काय नाही तर मुलं विज्ञानाचा अभ्यास काय करतात, पाठांतर, भूकंपट्टी, लेखन, पण प्रयोग सुद्धा एक विज्ञानाचं महत्वाचं साधन आहे अभ्यास करण्याचं. हे मला याच्यातून मुलांना दाखवता येईल. छान, मस्त. आणखीन काहीतरी मला वाटतं ग्रंथालय पण आहे का विज्ञानाचं शाळेत? हो, आणि ते तुम्हीच त्याच्या केलेलं आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पुरंदरे सरांच्या काळामध्ये एक माजी विद्यार्थी जोशी सर म्हणून आले होते आणि त्यांनी शाळेला डोनेशन द्यायचं ठरवलं होतं. तर मग सरांनी मला विचारलं की बाई आपण विज्ञान विषयक काही अशी उपकरणं घेऊयात का. तर उपकरणं भरपूर होती. तर मी बरेच दिवसापासून विचार केला होता की असं काहीतरी ग्रंथालय तर शाळेमध्ये आहे आपल्या, परंतु एक विज्ञानाचं सेपरेट ग्रंथालय असं नाही, प्रयोगशाळेत ते असावं. म्हणजे मुलं काय करतात, आता मोठी मुलं आम्ही इकडे प्रयोग दाखवतो आपण, तेव्हा ती तिकडच्या वर्गामध्ये बसलेली असतात आणि मग त्यांचं काही वेगळ्याच गोष्टी चाललेल्या, मग ती पुस्तकं तेव्हा ते वाचू शकतील, असा माझा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि ती कल्पना सरांना आणि त्या जोशी या माझ्या विद्यार्थ्यांना पण खूप भावली आणि त्यांनी पूर्ण मला जबाबदारी दिली की बाई हे पैसे आणि तुम्ही पुस्तकं घ्या, मला वाटेल ती घ्या, हे स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. मग मी माझ्या शाळेच्या 5वी ते 10वी अशा सर्व वयोगटातील मुलांचा विचार डोळ्यासमोर ठेवला की 5वी 10वीला जी पुस्तकं चालतील ती 5वीला नाही चालणार. बरोबर. आणि प्लस विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची पुस्तकं त्याच्यामध्ये समाविष्ट असावीत. म्हणजे कोणाला रसायनशास्त्रामध्ये गती असते, कोणाला भौतिक शास्त्रात, कोणाला ऍस्ट्रॉनॉमी मध्ये गती असते, तर प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे पुस्तक तिथे त्या वाचनालयात उपलब्ध व्हावं, त्याच्या स्तरानुसार ते उपलब्ध व्हावं, अशा प्रकारे विचार करून अक्षरशः पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकातली सगळी दुकानं आणि इकडे क्रॉसवर्ड म्हणून कोथरूडला आहे, कारण आता आमच्याकडे सेमी इंग्लिशची मुलं आहेत आणि 5वी ते 10वी सेमी इंग्लिश आहे, त्यामुळे मराठी माध्यमापेक्षा इंग्लिश मधून पण पुस्तकं त्यांना वाचता आली पाहिजे. म्हणजे त्यांना पुढे जाऊन त्याची, कारण बहुतेक सायन्सचा सिलेबस अजून तरी इंग्लिश मध्येच आहे, म्हणून बरीचशी पुस्तकं 80% पुस्तकं ही इंग्रजी माध्यमातली निवडली आणि 10-20% पुस्तकं ही पिंक हाऊसच्या वर्गासाठी मराठी माध्यमाची निवडली. आणि असं ग्रंथालय हे उभं राहिलं आणि मुलं ऑफ तासाला आणि प्रयोगशाळेत जेव्हा येतात तेव्हा ती पुस्तकं आवर्जून वाचतात. आणि चित्र आहेत आणि आत्ताची लेटेस्ट पुस्तकं त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आमच्या ग्रंथालयामध्ये खूप जुनी पुराणी अशी पुस्तकं होती ज्याच्यात चित्र नव्हती, आणि लेटेस्ट अशी सगळी पुस्तकं आहेत, ती चित्र बघूनच मुलांना ते पुस्तकं वाचावीशी वाटतात. त्यामध्ये विश्वकोश ज्ञान ताजं राहतं. आणि आपली ग्रंथालय पण आत्ताच्या मुलांच्या दृष्टीनं अपडेट व्हायला पाहिजे, कारण त्यांचं ज्ञान तर खूप पुढे चाललंय, खूप पुढे, आणि आपल्याकडे तीच जुनी पुस्तकं आहेत, ते कालबाह्य झाले. म्हणजे ज्ञान तेच आहे, पण मी जे मगाशी म्हणलं ना की मुलं लगेच विज्ञानाशी संबंध जोडतात. कुठलंही काही रिच्युअल आपण सांगितलं ना याचं काय आहे सांग, आता वटपौर्णिमा तर मग कशाला करायचं, असं कुठे असतं का, काय 7 जन्म एक इथे इतकं वाद घालतात. मग त्यांना ते सांगितलं ना की ऑक्सिजन वडाच्या ह्याच्यातनं जास्त बाहेर पडतो सगळ्या झाडांपेक्षा, म्हणून ते त्यावेळेला त्या मग त्यांना ती नाळ जुळायला, मग नाळ त्यांची जुळते आणि त्याला ते पटतं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून हे जे तुम्ही करताय ना सगळं बाई, हे खूप म्हणजे महत्वाचं, आणि इथून पुढे ते सगळ्या शाळांमधनं केलं जावं आणि राबवलं जावं असं मला एक विज्ञान शिक्षिका म्हणून मला खूप प्रकर्षाने हे असं जाणवते. त्यानंतर तुम्ही काहीतरी जैव प्रकल्प नाही कुठला सौर ऊर्जेचं तुम्ही काहीतरी केलंय ना. सौर ऊर्जेचं मागच्याच वर्षी एक जण असेच आले आमच्या शाळेमध्ये,
आणि त्यांनी काय केलं होतं, सौर ऊर्जेच्या वापरावर मुलांना त्याच्याबद्दल जाणीव व्हावी आणि सौर ऊर्जा किती महत्वाची आहे असं माझ्याकडे घेऊन आले. त्यांनी काही काही उपकरणं केली होती की म्हणजे सोलर पॅनल तयार केले होते त्यांनी आणि मग ते म्हणजे ते बाहेर ठेवले ग्राउंडवर आणि त्याच्यापासून इकडे प्रयोगशाळेमध्ये पंखा चालू केला. म्हणजे सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू आपण ज्याला म्हणतो लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, अशी वेगवेगळे त्यांनी इन्स्ट्रुमेंट इथे आणली होती. मग त्या ह्याच्यातून मला ते मला म्हणले की बाई हे तुमच्याकडेच ठेवा आणि खूप चांगले सद्गुरुस्त आहेत ते कुलकर्णी म्हणून. तर मी त्यांना म्हणलं की सर त्यापेक्षा तुम्ही आमच्या मुलांसाठी कार्यशाळा घ्या. आणि मग त्यांनी आमच्या 9वीच्या मुलांसाठी प्रत्यक्ष कार्यशाळा घेतली आणि त्यांना अक्षरशः टाकाऊतून सोलर पॅनल टाकलेले होते. त्या छोटे छोटे LED बल्ब असतात, कारचे बल्ब असतात, कारचे हॉर्न वाजतात, हे सगळं त्यांनी सोलार पॅनलवर त्यांनी जोडायला शिकवलं मुलांना. आणि मुलांनी प्रत्यक्ष ते जोडलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सोलार एनर्जी वापरणं हे किती गरजेचं आहे. आणि आता प्रत्येक या गोष्टीसाठी आपण बॅटरी वापरतो, म्हणजेच त्या चार्ज होतात, इलेक्ट्रिसिटी वापरतो. इलेक्ट्रिसिटीवर खूप ताण आहे. उलट सोलार एनर्जी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे, पण आपण भारतीय त्याचा पुरेपूर म्हणजे आपण पुस्तकातून त्यांना कितीही वेळा शिकवलं तरी ते तेवढं परीक्षेपुरतं लक्षात ठेवतात. पण या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलं विचार करायला लागली, पर्यावरणाचा विचार करायला लागले आणि ते प्रॉब्लेम्स आहेत पण आपण समस्येचा भाग न बनता समस्या सोडवण्याचा भाग आपण बनलं पाहिजे. माझ्या मते हे विज्ञानाचं सगळ्यात महत्वाचं तत्व आपण मुलांना शिकवलं पाहिजे. बघा मंडळी, कसं आहे की आपण काही गोष्टी खूप लाईटली घेतो. सगळीकडे सिमेंटची जंगलं उभी करतो, झाडं तोडतो आणि गांभीर्याने कसलाच विचार करत नाही. म्हणजे हाही विचार करत नाही की आपण हे जे करतोय तर ह्याचं आपल्या पुढची जी येणारी जी पिढी आहे तर ती पिढी त्याच्यामध्ये सफर होऊ शकते, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. मग आपण नाही त्याकडे लक्ष देत तर पण ती पिढी आता द्यायला लागलेली आहे लक्ष. आणि ती पिढी जी लक्ष द्यायला लागली ती ह्या अशा उपक्रमशील शिक्षकांच्यामुळे, हे विसरून चालणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की सगळ्याच शाळांमधनं हे थोडंसं जागृती ही अशी व्हायला हवी आहे असं मला खूप वाटतं. आणि आजच्या ह्या मुलाखतीचा तेवढा जरी एक काय म्हणायचं त्याला छान भाग निर्माण झाला की मनामध्ये जरी प्रक्रिया अशी सुरू झाली ना की अरे हा खरंच हे छान आहे बरं का, हे केलं पाहिजे. मुलांनो, आज आपण छोट्या छोट्या खेळण्यांमधून विज्ञान कसं आपल्याला शिकता येतं ते समजून घेऊया. चालेल? तुम्हाला आवडेल? ओके. आता पहिल्यांदा मी वॉटर बॉटल आहे ही, जुनी वॉटर बॉटल आहे, ह्याच्यामध्ये पिन्स अडकलेल्या आहेत. त्या पिन्स मला बाहेर काढायच्या आहेत पण झाकण न उघडता. तर काढून दाखवू शकते राघव? दाखव. अरे वा, कसं काय आलंय पिन्स बाहेर? कारण की त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं. मॅग्नेट जो स्टील जो चीज रहती है और वो मैग्नेट रहती है, मैग्नेट स्टील को खींच लेती है चीज के. बराबर. तो मॅग्नेटिक सबस्टन्स आहे हा आणि याला हा मॅग्नेट काय करतो, अट्रॅक्ट करतो आणि आपण इझिली या पिन्स बाहेर काढू शकतो. आवडलं तुम्हाला हे? हो. आता आपण पुढे बघूयात. आता हे दाखवते मी तुम्हाला. बघा नीट. कुठे वापरतो आपण असे इन्स्ट्रुमेंट? आपण हे इन्स्ट्रुमेंट्स गावात वापरतो जिकडे नद्या असतात. नद्या असतात? नदीतून काढतो का आपण असं पाणी बाहेर? कुठून काढतो? विहिरीत. बरोबर. आणि हे एक सिंपल मशीन आहे. त्याच्यामध्ये पुलीचा वापर केला आहे आणि आपले कष्ट माणसाने काय केले, कमी केलेत पुली वापरून. नाहीतर विहिरीत उतरून पाणी काढायला लागलं असतं दरवेळेस बादलीतनं. कळालं? ओके. आता आपण अजून एक गंमत बघणार आहोत. हा दगड आहे, दगडाला आपण दोरा बांधलाय आणि हा स्प्रिंग बॅलन्स. याला काय म्हणायचं? स्प्रिंग बॅलन्स. त्याच्या हुकला आपण असं अडकूयात. आता ह्याचं वजन तो आपल्याला दाखवेल.
किती वजन दाखवतो आहे जीविका सांग? 53. 53. आता आपण हे पाण्यामध्ये बुडूयात हा दगड आणि वजन बघूयात. जीविका तुला दिसेल असं मी दाखवतो. किती झालं आता त्याचं वजन? 53 राहिलंय का कमी झालंय, जास्त झालंय? 25 झालंय. म्हणजे वजन कमी झालं का जास्त झालं? कमी झालं. कमी झालं. खूपच कमी झालं ना, अगदी हाफ आलं. 50चं 25 आलं. असं का झालं? तर आता सपोज हा राघव आहे आणि राघवचं वजन आपण घेऊया की 53 आहे आणि जीविका तू एकटीच त्याला ओढतीयस, तर तुला ह्याचं वजन 53 भासेल. पण सपोज हाही तुझ्या मदतीला आला शौर्य आणि तुम्ही दोघांनी मिळून त्याला ओढायला लागलात, तर तुला याचं वजन तेवढं 53 भासेल का त्याच्यापेक्षा कमी भासेल? कमी. कमी भासेल. तर तेच इथे होतं. इथे काय होतं, अगोदर एअर मध्ये जेव्हा आपण याचं वेट करतो तेव्हा फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला ओढत असतो. पण जेव्हा मी वॉटरमध्ये त्याला टाकणार पाण्यात, तेव्हा अर्थ, पृथ्वी आणि पाणी असे दोघे मिळून त्या दगडाला खाली खेचतात. म्हणून त्याचं वजन आपल्याला कमी झाल्यासारखं वाटतं. कळालं तुम्हाला हे? यानंतर आता तुम्ही हे टॉय खेळलं असाल. अशी चावी दिली की ते पुढे जायला लागतं. मग असं का होतं? कारण की ती की आपण फिरवली की त्याच्यात आत एक स्प्रिंग असते. ती स्प्रिंग अशी राऊंड 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 होते. मग ज्यावेळेस आपण त्याला सोडतो मग ते पुढे 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 जात जात ती सुटून जाते. बरोबर. म्हणजे आपण अगोदर ह्याच्यावर मेहनत घेतो. आपण जेव्हा स्प्रिंग अशी करतो तेव्हा आपल्या हातानं आपण मसल्सनी ह्याच्यावर आपलं स्नायुबल लावतो आणि ते बल आतल्या स्प्रिंग गुंडाळण्यासाठी वापरलं जातं. स्प्रिंग मध्ये स्टोअर केलं जातं आणि जेव्हा आपण ते सोडतो तेव्हा ती स्प्रिंग तिच्या स्प्रिंग ऍक्शनमुळे काय होते, मागे यायला लागते, सुटायला लागते आणि त्यामुळे ते जे साठवलेलं बल आहे, पोटेन्शियल एनर्जी, ती स्थितीज ऊर्जा वापरून हे खेळणं काय होतं, पुढे पुढे जायचं. म्हणजे ही खेळणी आहेत, त्यांच्या मागे पण काय आहे, सायन्स आहे. इथे आपण मॅग्नेटचं तत्व वापरलेलं आहे, चुंबकीय बल. या ठिकाणी आपण आपला परत मस्क्युलर फोर्सच लावतो गुंडाळण्यासाठी आणि ओढण्यासाठी आणि त्यावरून आपण कामं करतो. पण त्यासाठी आपण सिंपल मशीनचा वापर करा. त्याचबरोबर इथे आपण वजन ही कन्सेप्ट शिकलो की वजन कसं आहे आणि ते कशामुळे कमी जास्त होऊ शकतो, त्याची गंमत बघितली आणि टॉय मध्ये कशा प्रकारे टॉय काम करतो. त्यानंतर आता अजून एक आहे आपल्याकडे उपकरण, कारण हे फिरायला लागलं. बरोबर, हे का फिरतंय म्हणजे याच्यावरून आपल्याला कोणती एनर्जी इथे लक्षात येऊ शकते, ओळखू शकता तुम्ही? ह्याच्यावरनं आपल्याला एअर विंडची एनर्जी कळते. बरोबर, की तो कसा काम करतो. बरोबर. आता वारं व्हायला लागल्यावर ही जी विंडमिलची ब्लेड्स आहेत ते अशी फिरायला लागतात आणि ती फिरायला लागल्यानंतर त्याचे अटॅच जे जनरेटर आहेत ते इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात आणि आपल्या घरात वीज वगैरे वापरतो आपण. बरोबर आहे, पण दुर्गम भागामध्ये डोंगरावर असे काही खांब वगैरे उभे नाही करता येत. मग तिथे असं ते पवन ऊर्जा वापरून इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात. काय बलून आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 1 रुपयाचं कॉइन टाकले. आता मी बलून फुगवणार आहे. आहे कॉइन? हो आहे. बघा आता कॉइन कसं फिरतंय, असं गोल गोल असं, कारण की त्याचे बलूनची ती हवा आत जाते आणि त्या कॉइनवर एअर येते आणि म्हणून तो असा फिरतोय. बरोबर. आणि आता आवाज आला का काही? नाही.
आता दुसरा एक बलूनचे गंमत दाखवणार आहे. याच्यामध्ये स्क्रू टाकलाय. स्क्रू कॉईलच्या ऐवजी स्क्रू टाकलाय. आहे स्क्रू. आवाज येतोय. आता तसंच कॉईन सारखं फिरत. आता आवाज आला ना. मगाशी आवाज नव्हता. कारण ती एअर आपण अशी फिरवत होतो बलूनला आणि ती एअर हळू सोडतोय म्हणून तो असा हवा पण ती एअर पण आणि गोल गोल म्हणून असा आवाज. स्क्रू आहे. स्क्रू आणि कॉईन याच्यात डिफरन्स आहे ना. कॉईन असा लाईट कॉईन असा आणि जर हेवियर असतो आणि स्क्रू असा लाईटर असतो. आता तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ बलून मध्ये टाकून बघू शकता त्यांचं काय होतंय. ते फिरताना आवाज करतात का नाही करत आहे की नाही. फक्त सावकाश करायचा. हा कारण की फुटू पण शकतो. फुटू शकतो. आणि असं थोडा जाड आणि मोठा फुगा घ्यायचा त्याला. हे बघा आता कॉईलला कसं आहे इथे सगळं असं त्याला अँगल दिलेले आहेत आणि मध्ये होल पण आहे. आणि आपलं स्क्रूला आणि कॉईनचं बघितलं तर कसं असतं त्याचं शेप गोल गोल असतो. त्याला काय असं मध्ये होल वगैरे असतं का. नाही. त्याच्यामुळे पण कारण बलून तर सेम आहे. आपण प्रोसिजर तर सेम केली. मग एकात आवाज येतो आणि एकात आवाज येत नाहीये. त्याला कारण यांची जी काही हा पूर्ण असा भरीव आहे. हा आतमधून याला होल आहे. याचा शेपला अँगल नाहीये. याला याच्या शेपला आपण ज्याला म्हणतो की अष्टकोनी टाईप आहे. याच्यामुळे काहीतरी होत असेल ना. आता ते तुम्ही शोधून काढा. घरी सुद्धा हे तुम्ही करू शकता आपल्या मुलांच्या बाबतीत. त्यांना या गोष्टी आपण सोप्या सोप्या मार्गाने समजून देऊ शकता. की आता तुम्ही बघितलं की बाईंनी किती छोट्या छोट्या सगळ्या प्रयोगांमधनं मुलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेऊन त्यांच्याकडनंच त्याची माहिती काढून घेतली. हे कसं असतं ना मंडळी की मुलांना ना हल्ली आपण म्हणतो की नाही सगळं खात नाही, नीट जेवत नाही, सगळ्या भाज्या खात नाही, त्याला नुसतं जंक फूड खायला हवं असतं, जेवायला दिलं की तोंड वाकडं करतो, अशा सारख्या आया तक्रार करत असतात. पण नुसत्याच तक्रारी करतात. त्यासाठी काही वेगळं काही करण्याची इच्छा नसते असं नाही मी म्हणणार, पण केलं जात नाही एवढं निश्चित. मग हा मुद्दा लक्षामध्ये ठेवून ताईंनी काय केलं की समतोल आहार, विद्यार्थ्यांचा समतोल आहार, तर याच्यावर त्यांनी एक प्रकल्प केला. मग त्याच्यात त्यांनी स्पर्धा ठेवल्या. हो. काय सांगा बरं काय केलं होतं तुम्ही. आता कसं आहे की मागच्या जे वर्ष होतं ते आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष होतं. बरोबर. आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा त्या संदर्भात हॉटेलमध्ये त्या तृणधान्याच्या डिश सगळ्या ठेवलेल्या आपण बघितल्या असतील. आणि तृणधान्य हे मुलांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे आणि समतोल आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. पण मुलं आणि म्हणजे पालक हे त्याबाबत कितपत जागरूक नाहीये किंवा जागरूक असले तरी सुद्धा ते त्या आहारात समावेश करून घेत नाहीत. मग सांगण्यापेक्षा एक आम्ही पाककला स्पर्धा मुलांसाठी भरवली की तृणधान्याच्या डिशेस करून आणायच्या. आणि मग मुलांनी अक्षरशः इतक्या व्हरायटी ऑफ डिशेस बनवल्या की आणि ही सगळ्या शाळेसाठी स्पर्धा ठेवली होती आम्ही, प्रत्येक 5वी ते 10वी. आणि सगळ्यांना कंपल्सरी त्याच्यात सहभागी घ्यायला सांगितला होता. बऱ्याच मुलांनी त्याच्यात भाग घेतला. आणि काय डिशेस म्हणाव्यात तर इतक्या वेगवेगळ्या डिशेस होत्या की गव्हाची लापसी आपल्याला माहितीये, त्यानंतर गव्हाच्या लाह्यांचा चिवडा आहे, हे मुलांनी आणि स्वतः बनवलं होतं. त्यांच्या आईची मदत घेतली किंवा यांची. त्यानंतर खिचडी बनवली होती तृणधान्याची, बाजरी ज्वारी असं म्हणून त्यांनी ती खिचडी बनवली होती. त्यानंतर कटलेट, पिझ्झा असे पदार्थ त्यांच्या आवडीचे सुद्धा त्यांनी तृणधान्याचा वापर करून बनवले होते. तर त्यामुळे मुलांनाही त्याच्यातलं आणि त्यांना आम्ही पोषक तत्व किती आहे हे पण काढायला सांगितलं होतं आणि किती प्रमाण घेतलं. म्हणजे डाएट कॉन्शियसनेस
हाही त्याच्यातून त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि आपल्या आहारात काय असली पाहिजे, तृणधान्य का असली पाहिजे, आणि आपला भारत देश तर तृणधान्याच्या आहारावरच बेस आपला सगळी संस्कृती आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे आपले, मका हे तृणधान्य आहेत. तर मक्याचे पॅटीस वगैरे खूप छान केले होते मुलांनी. बघा म्हणजे तुम्हाला सांगू का, मी आता आणि एक बाई आमची मुलांची शाळा आहे, मुली पाककलेत इंटरेस्ट घेतात, पण मुलांनी इंटरेस्ट घेऊन हे सगळे पदार्थ बनवले. मला खूप म्हणजे रमण बागेतली मुलं मुलींचे रोल नाटकात करतात म्हटल्यावर हे एवढं छान करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगते की आया जे नेहमी तक्रार करतात ना भाजी पोळी खात नाही, तर त्या आयांना माझं असं सांगणं की ह्यात तुम्हाला काही शिकता आलं तर बघा, तुमची मुलंच नाही तर पण तिला गाई भाजीपोळीपेक्षा तुम्हाला त्याचा असं भाजी घालून थालीपीठ नाही तर पराठा करून दे हे मुलंच सांगतील नाही तर कधीतरी तुम्हाला. त्यापेक्षा आधीच तुम्ही जाग्या व्हा आणि असं काहीतरी म्हणजे कुठून तरी त्यांच्या पोटात जाणं हे महत्वाचं आहे. मग ते कुठल्या का स्वरूपात जाईना हा विचार मनामध्ये ठेवा आणि प्रयोगशाळा बनवा तुमच्या स्वयंपाकघराची. बरोबर. आणि प्रयोग करा आणि मुलंही मदत करतील. आणि मुलं आवडीने मदत करतील तुम्हाला याच्यामध्ये. आणखीन एक दुसरा म्हणजे रांगोळी हा खरं म्हणजे ही कला आहे रांगोळी, हो की नाही. म्हणजे सगळ्यांनाच ती जमते असंही नाहीये, त्याच्या क्लासेस हल्ली खूप चालतात. पण ताईंनी जे केलेलं आहे की नाही राधिकाताईंनी, तर त्यांनी विज्ञानाच्या रांगोळ्यांची स्पर्धा ठेवली होती बघा. आता कसं असतं की विज्ञानाच्या पुस्तकात आकृती असतात, बरोबर, आणि आकृती काढा हा प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतो. मुलं अगदी ऐन वेळेस नुसतं पुस्तकात बघून जातात आणि मग त्या आकृतीचे मार्क काही त्यांना मिळत नाही आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टही वाटत नाही. काही मुलांना असं वाटतं आपल्याला चित्रकला नीट असेल तर आपण ती आकृती काढू शकतो. पण मग ही थोडी मुलांना आकृत्यांविषयीच जो एक भीती असते किंवा त्याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी पाठ्यपुस्तकातल्या आकृत्यांच्या रांगोळ्या काढण्याची स्पर्धा अशी अरेंज केली होती. आता मुलांची शाळा म्हणल्यावर मुलं कितपत रांगोळ्या काढतील, तर आमचाच माजी विद्यार्थी एक आहे की जो अशा प्रकारे संस्कार भारती टाईपच्या खूप उत्कृष्ट अशा रांगोळ्या तर त्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्याला बोलवून त्याची अगोदर आम्ही कार्यशाळा मुलांसाठी ठेवली की कशी रांगोळी काढता येईल, की आता हृदयाची आकृती आहे पुस्तकात, मग त्याची आकृती कशी काढता येईल, किंवा किडनीची आहे, किंवा एखादं झाडाची मुळं पाणी शोषून घेत आहेत, किंवा झाडाच्या वेगवेगळ्या भागांची आकृती आणि त्यांची नावं, हे सगळं कसं आपल्याला रांगोळीच्या माध्यमातून, पट्टी पेन्सिलच्या माध्यमातून आपण काढतो, पण रांगोळीच्या माध्यमातून कसं दाखवता येईल, कोणते कलर कशासाठी सूट ठरतील, अशी सगळी त्यांनी कार्यशाळा घेतल्यानंतर मग पुढच्या आठवड्यात आम्ही विज्ञान दिनानिमित्त अशी स्पर्धा भरवली, रांगोळी स्पर्धा. आणि ह्या मुलांनी इतक्या उत्कृष्ट रांगोळ्या काढल्या, प्रमाणबद्धता, त्यानंतर कलर कॉम्बिनेशन, आणि त्याचबरोबर विज्ञानाचे सर्व दृष्टीनं ती योग्य आकृती असली पाहिजे, हे सगळे नॉर्म्स लक्षात घेऊन मुलांनी खूप छान आकृत्या काढल्या. त्यामुळे त्यांना एक प्रकारचं कलात्मकता विज्ञान विषयालाही देता येते हे, आणि त्यातून मुलं खूप लोकांना वाटतं की गणित आणि विज्ञान विषय तर हे त्यांना कलात्मकतेकडे आणि कला आणि विज्ञान यांची सांगड, कारण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येते, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम येतोय, आणि मग त्यासाठी अशा पद्धतीनं आपण आपल्या मेथडॉलॉजीज शिक्षकांनी वापरल्या पाहिजेत, त्यांना सुचल्या पाहिजेत. त्या दुसरे कोणी करत असतील तर त्यांच्याकडून त्यांनी ऍक्सेप्ट करून त्या वापरल्या पाहिजे. अगदी बरोबर करू शकता. म्हणजे थोडक्यात काय की हिंदी, मराठी, इंग्लिश ह्या आपल्या भाषा आहेतच, अतिशय सुंदर आणि अतिशय परिपूर्ण अशा आहेत. पण विज्ञानामध्ये जर आपली ही पिढी पुढे जाईल, तरुणाई आपली आणि आपली ही छोटी सगळी लेकरं जर विज्ञानामध्ये इंटरेस्ट त्यांच्यामध्ये निर्माण होईल, असं काहीतरी केलं जाईल, तर भारताची शान आणि मान वाढायला वेळ लागणार नाही, एवढं निश्चित आहे. तुम्हाला जर आजची ही मुलाखत माझी आवडली असेल, तुम्हाला काहींचं म्हणणं पटलं असेल, तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, फॉलो करा, आणि कमेंटही अपेक्षित आहेत. धन्यवाद.